नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल आणि वसतिगृहात राहून शिक्षण करत असाल तर महाराष्ट्र सरकारकडून तुम्हाला दरवर्षी 20,000 ते 30,000 मिळू शकते. पण अनेक विद्यार्थ्यांना अजूनही माहिती नसते की ही मदत कोणत्या योजनेतून मिळते, त्यासाठी पात्रता काय आहे आणि अर्ज कसा करायचा. त्यामुळे आपण आज डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह मेंटेनन्स भत्ता योजना याविषयी संपूर्ण माहिती सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. मित्रांनो, समाजातील अनेक विद्यार्थी असे असतात की त्यांना उच्च शिक्षण घ्यायचे असते, पण घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांना वसतिगृहाचा खर्च, शिक्षण फी आणि इतर खर्च भागवणं खूप कठीण जातं. हीच अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह मेंटेनन्स भत्ता योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं आणि त्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणं. या योजनेमुळे गरीब आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी आणि त्यांचे शैक्षणिक स्वप्न पूर्ण व्हावीत, हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. नमस्कार, मी दीपक हिरवे आणि तुम्ही पाहतात योजना दीप चॅनल, जिथे आपण शासनाच्या योजना अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेतो. आता या योजनेचे फायदे काय आहेत ते समजून घेऊया. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्यासाठी आर्थिक भत्ता दिला जातो. ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी 30,000 रुपये, तर इतर शहरांमध्ये त्यांना 20,000 रुपये भत्ता दिला जातो. हा भत्ता शैक्षणिक वर्षातील साधारणपणे 10 महिन्यासाठी दिला जातो. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे पालक हे अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर आहेत, अशा विद्यार्थ्यांनाही याच प्रमाणे आर्थिक मदत जाते. आता या योजनेसाठी पात्रता काय आहे ते पाहूया. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा लागेल. विद्यार्थी हा व्यावसायिक किंवा तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये म्हणजेच डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत असावा. तसंच विद्यार्थ्याला प्रवेश CAP द्वारे मिळालेला असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्त नसावं. एका कुटुंबातील फक्त 2 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांनी मागील सत्रातील किमान 50% उपस्थिती असणं आवश्यक आहे. मात्र नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना यात सवलत दिली जाऊ शकते. तसंच विद्यार्थ्याने या योजनेव्यतिरिक्त इतर कोणतीही शिष्यवृत्ती घेतलेली नसावी. आज अर्ज कसा करायचा ते देखील आपण पाहणार आहोत. तर अर्ज हा महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन करावा लागतो. सर्वप्रथम विद्यार्थ्याने महाडीबीटी पोर्टलवरती जाऊन न्यू अप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्या रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर नोंदणी करायची आहे. त्यानंतर मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून अप्लिकेशन लॉग इन करावा लागेल. लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्याने आपली वैयक्तिक माहिती, जात, धर्म, त्याचबरोबर आर्थिक वार्षिक उत्पन्न, त्याचबरोबर शैक्षणिक तपशील भरावेत. त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्टेल मेंटेनन्स अलायन्स ही योजना निवडून अर्ज भरावा आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करून अर्ज सबमिट करावा. अर्ज सबमिट केल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांकडून त्या अर्जाची पडताळणी केली जाते आणि अर्ज पात्र ठरल्यास विद्यार्थ्याला बँक खात्यामध्ये जमा केली जाते. अर्ज करताना काही महत्वाची कागदपत्र आवश्यक असतात. त्यामध्ये अधिवास प्रमाणपत्र असेल, HSC आणि SSC गुणपत्रिका असेल, मागील वर्षाचे गुणपत्रक, पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि प्रतिज्ञापत्र ही कागदपत्र आवश्यक आहेत. याशिवाय वडिलांचे पॅन कार्ड, आईचे पॅन कार्ड, विद्यार्थ्याचे पॅन कार्ड ही कागदपत्र देखील काही वेळा लागू शकतात. मित्रांनो, अर्ज करताना सर्व माहिती अचूक आणि बरोबर भरावी. तसंच सर्व कागदपत्र योग्य प्रकारे अपलोड करावीत, कारण चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. जर तुम्हाला शासनाच्या अशाच महत्वाच्या योजना सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला जेवढं होईल तेवढं शेअर करा.
योजनादीप चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथेच थांबूयात. मी दीपक हिरवे, पुन्हा भेटूयात. धन्यवाद.